ज्या 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, म्हणजे ती सगळी प्रक्रिया आता चालू आहे आणि नेमकं इंडिया आघाडीमध्ये पहिला अपशकुन जो झालेला आहे तो प्रत्यक्ष मध्य प्रदेशमध्येच. समाजवादी पक्षाचे तिथे यापूर्वी 5 का 6 आमदार निवडून आलेले होते आणि तेवढ्या जागा त्यांनी मागितलेल्या होत्या. स्वाभाविकपणे ज्याचे आमदार निवडून आलेले आहेत त्या आघाडीने तितक्या जागा त्यांच्यासाठी सोडाव्यात अशी एक सर्वसाधारण व्यावहारिक पातळीवरची अपेक्षा. प्रत्यक्ष त्या जागा सोडायच्या की नाही जागा सोडायच्या ह्याची चर्चा नंतर, पण जे विधान विचित्र पद्धतीने माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं की अखिलेश बिखिलेश चिरकुट लोक है, आता ह्याच्यामुळे झालं असं की त्यांना जागा सोडायची गरज नाही हे एक वेळ व्यावहारिक पातळीवरती म्हणणं नंतरचं, पण तुम्ही प्रत्यक्ष बोलून दुखवायचं काय कारण होतं? इंडिया आघाडीच्या संदर्भामध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही जे टीकाकार आहोत ते असं वारंवार म्हणत होतो की हे विचित्र असं कडबोळं आहे. 3 बैठका त्यांच्या झाल्या आणि 4थी बैठक कुठं घ्यायची याच्यावरून गेले 1.5 महिना झाले, 1.25 महिना नुसतं खल चालू आहे, प्रत्यक्षात होत नाहीये. ऑगस्टच्या शेवटी बैठक 3री झाली मुंबईमध्ये आणि नंतर काही झालेलंच नाहीये. आणि आता जेव्हा ह्या निवडणुका समोर होत्या एक चांगली संधी इंडिया आघाडीला होती की ह्या निमित्तानं तुमच्यामध्ये कशी एकी आहे ती तुम्ही दाखवा किंवा तुमच्यातले मतभेद तरी नेमके ह्यावेळेस समोर येऊ देऊ नका. म्हणजे एक त्याच्यातला व्यावहारिक मुद्दा होता. भले तुम्ही एकमेकांशी लढतात. 1989ला काँग्रेसच्या विरोधामध्ये जनता दलानं वेगवेगळ्या ठिकाणी जसे उमेदवार उभे केले होते त्यांनी इकडे भाजपशी एका अर्थाने युती केली होती, तिकडे डाव्या पक्षांची, आणि ज्या ठिकाणी हे जमणार नाही त्या ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण लढती करू असं तेव्हाचं 89ची ती गोष्ट आहे. महाराष्ट्रातच तिरंगी लढती झाल्या होत्या. जनता दल एकीकडं काँग्रेस आणि तिसरी आघाडी जी होती भाजप शिवसेनेची. पण त्यावेळेस आवर्जून भाजप शिवसेना आणि जनता दल यांनी आपसामध्ये कुठल्याही पद्धतीची विचित्र अशी टीका टिप्पणी करणं टाळलेलं होतं. ते दोघंही मिळून काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलायचे, भले दोघांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे असले तरी. आता हे सगळं जर पाळल्या गेलं किंवा इथून पुढेही जर त्याचं पथ्य पाळलं गेलं तर त्याचा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकेल. या आघाडीने मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस बळकट असा पक्ष आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर ती इतर पक्षांनी जुळून घ्यावं हे आपण समजू शकतो. त्यांनी पण सुद्धा व्यक्त केलेली अपेक्षा ही काही अवास्तव नव्हती. त्यांचे ज्या ठिकाणाहून 5-6 आमदार निवडून आलेले आहेत यापूर्वी सुद्धा, त्या आमदारांच्या पाठिंब्यावरतीच यांचं सरकार जे आलं होतं, जे काही थोडंफार आलं होतं, ते 114 जागा काँग्रेसच्या होत्या आणि काँग्रेसला ज्या बहुमताला 2 जागा कमी पडत होत्या त्याच्यासाठी यांना समाजवादी पक्षाचेच पाय धरावे लागले होते तेव्हा सुद्धा. म्हणजे तुम्हाला ज्यांची गरज होती, किंवा कर्नाटकामधली सुद्धा अशीच गोष्ट आहे. मागच्या वेळेस काँग्रेसचं सरकार आलं होतं याच्या आधीचं भाजप, ते सुद्धा पूर्ण बहुमतानं आलेलं नव्हतं. म्हणजे एक लक्षात घ्या की जिथं तुमची गरज आहे, तुम्हाला गरज आहे तुमच्याच आघाडीतल्या पक्षाची, त्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी किमान सौजन्याने वागावं, किमान आघाडी करावी. आणि एवढं सगळं जर होत नसेल तर निदान मतभेद आत्ता समोर आणायची गरज नव्हती. आता याचा उलटा परिणाम कसा होऊ शकतो की उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष अतिशय ताकदवान आहे. एकाही तो स्वतःच्या जीवावरती सत्तेवर आलेला पक्ष आहे. आताचाही तिथला प्रमुख विरोधी पक्ष आहे. 100च्या पुढे त्यांचे आमदार आहेत. समाजवादी पक्षाची ताकद आता खूप मोठी आहे. लोकसभेमध्ये सुद्धा आता आधीच्या पेक्षा त्यांची परिस्थिती चांगली असू शकते, राहू शकते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटकाच्या निकालाने लावून समोर सिद्ध केलेली आहे, आणि आम्हीच फक्त ती वारंवार मांडतो, हे कोणी मांडायला तयार नाहीये की कुठलाही पक्ष मतदार पर्याय म्हणून केव्हा स्वीकारतो, त्यानं कुणाशी आघाडी केलेली आहे का नाही ह्याच्यासाठी स्वीकारत नाही. मतदारांना प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वेगळं आणि विश्वासार्ह असं त्याच्यामध्ये काही दिसलं तर मतदार त्या पक्षाला निवडतात, भले तो पक्ष एकटा लढला तरी. कर्नाटकामध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे लढली होती, बाकीच्या कुठल्याही पक्षांसोबत लढलेली नव्हती, म्हणजे इंडिया आघाडीतल्या. ते सगळे असताना सुद्धा 4 मोठे पक्ष त्या ठिकाणी होते. जनता दल सेक्युलर होता, आम आदमी पक्षाने निवडणूक लढवली होती, बहुजन समाज पक्षाने निवडणूक लढवली होती, थोडक्या का असेना पण जागा AIMIMनी पण लढवलेल्या होत्या. पण त्या सगळ्यांना बाजूला सारून मतदारांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांना समर्थ पर्याय वाटला त्या सगळ्या जागांवरती काँग्रेस उमेदवारांना मतं दिली. काँग्रेसला भरभरून जागा मिळाल्या, मतं जरी त्यांची भाजपच्या मतांमध्ये फारसा फरक जरी नसला तरी. मग हे सगळं माहीत असताना, समोर असताना, काँग्रेसनी आत्ता मध्य प्रदेशमध्ये त्यांनी मागितलेल्या जागा अतिशय थोड्या होत्या. 230 मधल्या जवळपास फक्त 6 जागा त्यांनी मागितलेल्या होत्या.
त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलाचाली केली असती, काहीतरी गोष्टी थोड्याफार हे झाल्या असत्या, पण असं प्रत्यक्ष बोलून काय मिळवलं? दुसरा एक महत्वाचा मुद्दा समोर येतो की इंडी आघाडीच्या निमित्ताने आता प्रत्यक्षामध्ये जो संघर्ष समोर आलेला आहे तो इंडी आघाडी विरुद्ध भाजप असा नाहीये, राष्ट्रीय पक्ष विरुद्ध प्रादेशिक पक्ष असा संघर्ष इंडी आघाडीनं आता म्हणजे एका अर्थाने समोर आणलेला आहे. या आघाडीची सगळ्यात मोठी गोची काय माहितीये का? एकतर काँग्रेसनी स्वतः आपण एक मोठा राष्ट्रीय पक्ष आहोत, किती नाही म्हटलं तरी 2 नंबरची मतं त्यांना आहे, 17-18 कोटी इतकी. भले खासदारांची संख्या कमी असो भारतभरचा विचार केला तर त्यांनी स्वतंत्रपणे उभा राहायचा प्रयत्न करावा. पण त्यांना ज्यांनी कोणी सल्ला दिला असेल की तुम्ही त्या आघाडी केली पाहिजे, सगळ्यांनी म्हणून एकाच एक उमेदवार दिला पाहिजे, बरं ते ठीक आहे. हा सल्ला चूक असो किंवा बरोबर असो, तुम्ही जर एकदा स्वीकारल्याच्या नंतर आम्ही तर नेहमी असं म्हणतो की अशी गरज नाहीये, कुठल्याही पक्षाने स्वतंत्रपणे उभं राहावं, मतदार त्याला निवडायचं निवडतील. 2 पक्षांची मतं एकत्र करून असं कडबोळ होत नसतं. पण तरी ठीक आहे, जर समजा कोणी तुम्हाला सल्ला दिला, तुम्ही तसं ठरवलं आणि इंडी आघाडी करायचं म्हणलं, भारत जोडो यात्रा काढली, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हा म्हणलं, प्रत्यक्षामध्ये कोणालाच बोलवलं नाही आणि ती भारत जोडो यात्रा जेव्हा श्रीनगरला पोहोचली तेव्हा आवाहन केलं बाकीच्या पक्षांनी यावं, तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. फक्त काश्मीरमधले पक्ष सोडले, मुफ्ती आणि अब्दुल्ला, दुसरं कोणीच आलं नाही तिथे. आता तुम्हाला जेव्हा गरज आहे सगळ्या प्रादेशिक पक्षांची, प्रादेशिक पक्षांना त्यांच्या अस्तित्वासाठी जास्तीत जास्त जागा लढवायची गरज आहे, असं ते एकमेकांच्या म्हणजे विरोधाभास येतो सगळा. म्हणजे आता समाजवादी पक्षाला 5-6 जागा द्यायची काही गरज नाही, आपण ताकदवान आहोत, आपण आपलं निवडून येऊ शकतो, असं जिथं जसं काँग्रेसला वाटतं तसं बाजूच्या उत्तर प्रदेशमध्ये उलट त्यांना वाटू शकतं ना, किंवा त्यांना वाटलेलंच आहे की यांची गरजच नाहीये. काँग्रेसचे तसे मागच्या वेळेस फक्त 2 आमदार निवडून आलेले आहेत, 405 ह्याच्यामधून 2 आमदार तुमचे निवडून आलेले आहेत, 0वर तुमची ताकद आहे. अशा परिस्थितीमध्ये ते कशाला तुम्हाला हे करतील? मुद्दा असा आहे, या सगळ्यातून समोर येणारी जी गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं प्रादेशिक पक्षांशी वागतात, उलट प्रादेशिक पक्ष पण तुमच्याशी तसेच वागतील ना. आणि इंडी आघाडीतला सगळ्यात मोठा अडथळा कुठे माहितीये का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जे 3-4 मोठे पक्ष आहेत प्रादेशिक, पण त्यांच्या राज्यात, उत्तर प्रदेश सारखं 80 खासदार असलेलं राज्य, तिथे अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आहे, ममता सत्तेवरती आहेत, 42 खासदार असलेलं ते राज्य आहे, 40 खासदार असलेला बिहार ज्याच्यामध्ये राष्ट्रीय जनता दल बळकट आहे किंवा त्याच्या खालोखाल नितीश कुमार आहे. त्या दोघांची युती काँग्रेसला केव्हाही भारी आहे. त्यांना तशा अर्थाने काँग्रेसची गरज पण नाही, उलट काँग्रेस हा अडथळा आहे त्यांना. त्या ठिकाणचा मुस्लिम मतदार सुद्धा राष्ट्रीय जनता दलाच्या पाठीशी कसा आहे हे जसं आकड्यातूनही कळलं. AIMचे निवडून आलेले सगळेचे सगळे आमदार उठले आणि राजदमध्ये निघून गेले. किंवा आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये किंवा ओरिसामध्ये, खाली तमिळनाडूमध्ये आणि केरळमध्ये, या सगळ्या ठिकाणी जे जे पक्ष सत्तेवरती आहेत ते अतिशय बळकट आहेत भाजपेतर पक्ष. त्यांना कुठल्याच अर्थाने काँग्रेसची गरज नाहीये, किंवा जसं तेलंगणात तर काँग्रेस विरोधामध्ये आहे. तमिळनाडूमध्ये जरी तुम्ही त्यांच्या बरोबर असला, स्टॅलिनच्या बरोबर पक्षाच्या DMKच्या, पण त्यांना तुमची काहीच गरज नाहीये. आणि केरळमध्ये तर तुमचा विरोधच आहे डाव्यांशी. म्हणजे डावे बाकीचं कुठं म्हणण्याच्या पेक्षा आता ते केरळपुरतेच प्रादेशिक राहिलेले आहे. म्हणजे हे 8-9 राज्य अशी आहेत की ज्या ठिकाणी स्थानिक प्रादेशिक पक्ष अतिशय बळकट आहेत, किंवा झारखंडमध्ये तुम्हालाच त्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्याला पाठिंबा देऊन त्याला मुख्यमंत्री करावं लागलेला आहे. काँग्रेसने हे लक्षात घ्यावं की हे सगळे विरोधी पक्ष प्रादेशिक पक्ष त्यांच्या राज्यामध्ये बळकट आहेत, त्यांना सत्ता आहे. या पार्श्वभूमीवरती ते तुमची मदत किती आणि कितपत घेऊ शकतील किंवा त्यांना घ्यायची आहे. उलट तुम्हाला तुमच्या वाढीसाठी म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती सामंजस्याने घेण्याची गरज असताना ही सगळी आघाडी आपसामधले जे मतभेद आहेत ते समोर मांडते आहे, ते समोर येऊ देते आहे. हे त्याच्यामधले त्यांच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट. उसंतवाणी. इंडी आघाडीत सुरू फाटाफूट म्हणे चिरकुट एकमेका, कमलनाथने अखिलेशसाठी ऐसी शब्द काठी हाणली ती, समाजवाद्यांनी मागताच जागा उसवला धागा काँग्रेसींनी, लोकसभेसाठी करुती आघाडी राज्यात बिघाडी असणार, समाजवाद्यांचे झाले तोंड कडू लिब्रांडूंना रडू फुटलेले, उडण्याआधीच कटतो पतंग आघाडीची जंग स्वतःशीच, आघाडी म्हणजे दिल्लीमध्ये दोस्ती राज्यामध्ये कुस्ती, कांत म्हणे राज्यामध्ये कुस्ती कांत म्हणे.
ज्या पद्धतीने हे मतभेद समोर येत आहेत आलेले आहेत आणि तडजोड करून घ्यायची कुठलीही तयारी मोठे नेते दाखवत नाहीयेत. वाईट गोष्ट याच्यातली ही आहे. स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी काही बोललं तर आपण समजू शकतो, पण ज्यांच्यावरती जबाबदारी आहे असे मोठे नेते, कमलनाथ हे माजी मुख्यमंत्री आहेत, माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, त्यांच्यासारख्यांनी अशी वक्तव्य करणं किंवा दिग्विजय सिंग सुद्धा मग विचित्रसारखं बोललेले होते, हे त्या पक्षाला शोभा देणारं नाही. जर अशा पद्धतीनं तुम्ही वागणार असाल तर मतदार तुमचा पर्याय निवडणार नाही आणि मग तुम्ही परत ईव्हीएम कसं खराब आहे, लोकशाही कशी खतरे में, हुकुमशाही कशी आलेली आहे, आणीबाणी सदृश परिस्थिती कशी आहे, संविधान खतरे में हे बोलत बसता. प्रत्यक्षामध्ये तुम्ही स्वतःहून तुम्ही म्हणता ती परिस्थिती ओढून घेतलेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.